Kindly subscribe this channel to enjoy more collection of moral stories. एकेकाळी घनदाट आणि दोलायमान कुजबुजणाऱ्या वुड्सच्या हृदयात तेथे एक शहाणा आणि दयाळू गरुड नावाचा एरिया राहत होता. एरिया एक सामान्य गरुड नव्हता. तिच्याकडे एक दुर्मिळ गुण होता ज्याने तिला जंगलातील इतर प्राण्यांपासून वेगळे केले. तिचे हृदय दयाळूपणाने आणि तिच्या सहकाऱ्यांप्रती तीव्र जबाबदारीची भावना होती. एका सनी सकाळी आर्या झाडांच्या वरती चढत असताना तिला निळ्या सरोवराजवळ त्रस्त पक्ष्यांचा एक गट दिसला. कुतूहलाने तिला कृपापूर्वक खाली उतरण्यास प्रवृत्त केले आणि जेव्हा ती उतरली तेव्हा तिला आढळले की पक्षी एका संकटाचा सामना करत आहेत. मागच्या रात्री एका भीषण वादळात त्यांची घरटी उद्ध्वस्त झाली होती, ज्यामुळे ते बेघर आणि असुरक्षित होते. एका क्षणाचाही संकोच न करता एरियाने मदत विंग देण्याचे ठरवले. तिने तिची तीक्ष्ण चोची आणि शक्तिशाली टॅलोसचा उपयोग डहाळे आणि पाने गोळा करण्यासाठी केला. पक्ष्यांना त्यांची घरटी पुन्हा बांधण्यात मदत केली. एरियाच्या दयाळूपणाची बातमी कुजबुजणाऱ्या वुड्समध्ये पसरली आणि सर्व कोप्यातील प्राणी गरजेच्या वेळी तिची मदत मागू लागले. एके दिवशी गिलहरींचे कुटुंब जड अंतःकरणाने एरियाशी संपर्क साधले. हिवाळ्यासाठी त्यांचा नट पुरवठा खोडकर माकडांनी चोरून नेला होता. त्यांना एका अनिश्चित परिस्थितीत सोडले होते. आर्या तिचा पाठिंबा वाढवायला नेहमी तयार, स्क्विरल्स आणि माकडे यांच्यात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. तिच्या शहाणपणाच्या शब्दांनी तिने माकडांना नट वाटून घेण्यास पटवले, जंगलात सुसंवाद वाढवला. आर्या तिच्या सहकारी प्राण्यांना मदत करत राहिल्याने शब्द वृद्ध कासवापर्यंत पोहोचला. टेरन्स, जो उंच झाडांवर लटकलेल्या रसाळ फळांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत होता. आर्या सहकार्याची गरज ओळखून तिच्या पाठीवर टेरन्स घेऊन जाण्याची ऑफर दिली. त्याला ज्या फळांची इच्छा होती त्यामध्ये त्याला प्रवेश दिला. परती येताना टेरन्सने जंगलाविषयीचे त्याचे अफाट ज्ञान शेअर केले. एरियाला तेथील रहिवाशांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत केली. प्राण्यांना लवकरच कळले की एरियाची निःस्वार्थ कृती कुजबुजणाऱ्या वुड्सचे एकता आणि करुणेच्या आश्रयस्थानात रूपांतर करत आहे. तथापि जेव्हा तीव्र दुष्काळाने जमिनीला वेठीस धरले, त्यामुळे पाण्याचे स्रोत कोरडे झाले, तेव्हा सुसंवादाची चाचणी घेण्यात आली. एकेकाळचे हिरवेगार जंगल ओस पडू लागले आणि प्राण्यांना पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करावा लागला. आव्हानांमुळे अविचलित एरियाने उपाय शोधण्यासाठी प्रवास सुरू केला. अनेक दिवसांच्या शोधानंतर तिला जंगलात खोलवर लपलेला झरा सापडला. तिच्या शोधाचे महत्त्व ओळखून एरियाने प्राण्यांचे आयोजन केले आणि दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याची योजना आखली. आर्याच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकत्र काम करत असताना कुजबुजणारे वुड्स पुन्हा एकदा फुलू लागले. आर्याच्या विलक्षण प्रयत्नांची बातमी आकाशात पोहोचली आणि कल्पित फिनिक्स, त्याच्या उपचार शक्तीसाठी ओळखला जाणारा दयाळू गरुडाला भेटण्यासाठी खाली उतरला. एरियाच्या निःस्वार्थतेने प्रभावित होऊन फिनिक्सने तिला एक जादुई पंख बहाल केला जो जंगलाला आवश्यक असताना पाऊस पाडू शकतो. आर्या आता गूढ पंखाने सशस्त्र कुजबुजणाऱ्या वुड्सवर लक्ष ठेवत राहिली, आपल्या रहिवाशांच्या कल्याणाची खात्री करून घेतली. तिच्या दयाळूपणाच्या कृत्यांनी केवळ जंगलच बदलले नाही तर प्रत्येक प्राण्याला सहानुभूती आणि सहकार्याची भावना आत्मसात करण्याची प्रेरणा देखील दिली. आणि म्हणूनच द टेल ऑफ एरिया, दयाळू गरुड, कुजबुजणाऱ्या वुड्समध्ये एक कालातीत आख्यायिका बनली. एक स्मरणपत्र की आपल्यातील सर्वात पराक्रमी व्यक्ती देखील दयाळूपणामध्ये सामर्थ्य मिळवू शकतो आणि मदत करणारी विंग संपूर्ण जगाला उंच करू शकते.